नमस्कार शेतकरी मित्रांनो, अभिनव मशिनरीजच्या अभिनव ॲग्री मशिनरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. आता थोड्याच दिवसांमध्ये ब्रश कटरचा सीझन चालू होतोय. ब्रश कटरचा सीझन याचा अर्थ पावसाळा चालू आहे, बरोबर. गवत वगैरे सगळीकडे जास्त प्रमाणात उगवलेलं आहे. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी अजून आपण विचार केला तर पिकांच्या कापणी, जसं की तुमचं सोयाबीन असेल, त्यानंतर भात असेल, अशा प्रकारच्या पिकांची कापणी चालू होणार आहे. तर त्यावेळेस ब्रश कटर हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या शेतीमध्ये आपण वापरतो. तर त्यावेळेस आपण ऑनलाईन खरेदी करतो किंवा कधी कधी डायरेक्ट बॉक्स पॅकिंग आपण घेऊन जातो दुकानातून. मग अशा वेळी घरी गेल्यानंतर ब्रश कटर कसा जोडायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि तो ब्रश कटर व्यवस्थितरित्या जोडला जावा यासाठी आपण आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तयार करत आहोत तुमच्यासाठी खास. तर सुरू करूया आपण ब्रश कटर कसा जोडायचा. त्यासाठी ब्रश कटर आपल्या घरी आल्यानंतर त्यामध्ये कोणते कोणते पार्ट असतात, काय असतात ते आपण आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, हा एक मोठा रॉड दिलेला असतो. त्यानंतर हे इंजिन असतं. त्यानंतर हे बरेचसे असे छोट्या छोट्या प्रकारामध्ये तुम्हाला असे पार्ट दिलेले असतात. टॅप अँड गो असेल तर बघू शकता तुम्ही, इतके असे छोटे छोटे पार्ट असतात. तर ते कसे जोडायचे हा एक मोठा प्रश्न असतो. त्यानंतर हा बेल्ट असतो, हे गार्ड असतं. गार्डसाठीच ते पॅकिंग असतं. हे दोन हँडल दिलेले असतात, ब्लेड असतात आणि हे ऑइल टाकण्यासाठी असतं, 4 स्ट्रोक साठी. आणि हे मॅन्युअल बुक असतं, बुक असतं. तर कसं जोडायचं, ब्रश कटर कसा जोडायचा त्याचा एक आपण व्हिडिओ तयार करतोय. शेवटपर्यंत बघत राहा, कुठलाही मधला पार्ट चुकवू नका. प्रत्येक पार्ट कसा जोडायचा याची इत्थंभूत माहिती तुम्हाला इथे मिळेल. तर बघा, हे 4 प्रकारचे तिथं तुम्हाला नट दिसतील, बोल्ट दिसतील. हे 4 प्रकारचे नट बोल्ट. त्यानंतर ॲलन की एक तुम्हाला आलेले असतात सोबत, त्या 2. तर 5 नंबरची ॲलन की लागते. आणि सगळ्यात पहिल्यांदा हा शाफ्ट इथे जोडून घ्यायचा. ही बाजू वर आली पाहिजे आणि ते 4ही होल मॅच करायचे, इंजिनचे आणि शाफ्टचे. आणि 4ही होल मध्ये बोल्ट व्यवस्थितरित्या फिट करायचे. आपले टेक्निशियन ओंकार आपल्याला हे जोडून दाखवत आहेत. व्यवस्थितरित्या बघा शेतकरी मित्रांनो. पूर्णपणे ॲलन कीच्या साह्यानं 4ही नट बोल्ट पूर्ण टाईट करून घ्यायचे. हे 4ही नट बोल्ट टाईट करून घेतल्यानंतर हे अशा 2 प्रकारचे हँडल येतात बघा. एक असतो उजव्या साईडचा आणि एक असतो डाव्या साईडचा. बघा, दोन्ही बाजूनी समान आतमध्ये गेला पाहिजे. बघा, दोन्ही बाजूनी हे दांडे समान आत गेले पाहिजेत. आत गेल्यानंतर हे 4ही नट व्यवस्थितरित्या आवळून घ्यायचेत.
चारी बोल्ट व्यवस्थितरित्या आवळून घेतलेले आहेत. आता त्यानंतर गार्ड आहे, एक फायबरचं गार्ड असतं. हे गार्ड या पद्धतीनं सेट करायचं. इथं वरून त्याची क्लिप लावायची आणि त्याचे 2 बोल्ट असतात, एकाच साईजचे 2 बोल्ट असतात. ते बोल्ट व्यवस्थितरित्या तिथे सुद्धा दोन्ही बोल्ट एक समान आतमध्ये गेले पाहिजेत असे आवळायचे. तुम्हाला 4 आणि 5 नंबरची ॲलन ती टूल बॉक्स मध्ये आलेली असते, त्याचा योग्यरित्या वापर करायचा आणि ते आवळून घ्यायचे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा उजव्या साईडचा जो हँडल आहे त्याची ही ॲक्सिलेटर केबल आहे. तर ती केबल कशी फिट करायची ते एकदा बघून घ्या व्यवस्थित. ही ॲक्सिलेटर केबल खालच्या साईडून घ्यायची हँडलच्या आणि बघा इथं कशी फिटिंग केलं जातं. इथं हे काढायचं, काढलं बघा. हे बघा, हे इथं प्रेस करायचं पिवळ्या कलरचं बटन ॲक्सिलेटर स्विच आणि इथं वर्किंग होते का ते चेक करायचं. वर्किंग होत असेल तर म्हणायचं आपण व्यवस्थितरित्या फिट केलेला आहे. आणि हे नंतर हा जो गार्ड आहे तो नंतर लावून टाकायचा. त्यानंतर ह्या पिना बघा, कशा लावलेल्या आहेत व्यवस्थितरित्या बघून घ्या. त्यानंतर ह्या ज्या केबल आहेत त्या आतमध्ये ढकलून द्यायच्या. इथं त्या आतमध्ये ढकल. ठीक, या पद्धतीनं आपलं बेसिक ब्रश कटरचं आपण सगळे पार्ट जवळजवळ जोडलेले आहेत. आता फक्त वर्किंग साठी जे आपण वापरतो पुढच्या साईडचे कटर ते कसे जोडायचे बघून घेऊयात. तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढचं कटर जोडण्यासाठी आपण ब्रश कटरची पोझिशन कशी ठेवलेली आहे. ही जी पेट्रोलच्या टाकीचं टोपण आहे, हे जे टोपण आहे ते असं वरच्या साईडला आलं पाहिजे. जर तुम्ही ते उलट केलं किंवा त्या साईडच्या बाजूला जर पलटी केलं ब्रश कटर तर त्यातून पेट्रोल बाहेर पडू शकतं. त्यामुळं नेहमी ज्यावेळेस तुम्हाला पुढचं कटर लावायचं त्यावेळेस या बाजूला तुम्ही हे जे टोपण आहे ते या बाजूला वरच्या साईडला आलं पाहिजे आणि मग इकडच्या बाजूला तुम्ही व्हील जोडू शकता कोणतंही. शेतकरी मित्रांनो, हा पार्ट बघा, अतिशय महत्वाचा हा बुश आहे, याचं नाव बुश आहे. तर कोणतंही ज्यावेळेस कटर तुम्ही इथे लावणार आहात या बाजूला तर त्यावेळेस हा बुश अतिशय महत्वाचा आहे. हा बुश लावल्याशिवाय कोणताही पार्ट शेतकरी मित्रांनी लावू नये. ठीक, आता हे कसं जोडायचं कटर व्हील हे लाल कलरचं ते आता आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा या बुशला एक होल आहे, एक मिनिट बुश दाखव ओंकार. हे बघा, इथं ह्या बुशला होल आहे, ते होल आणि इथं एक होल आहे बघा. इथं एक होल आहे बघा. हे होल आणि त्या बुशचं होल मॅच करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲलन की एक टाकून द्यायची तुमच्याकडची. त्यानंतर कटर व्हील घ्यायचं, ह्याला नायलॉन कटर व्हील म्हणतात किंवा ट्रिमर हेड असं सुद्धा म्हणतात. आणि ते अँटी क्लॉकवाईज फिरवायचं, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवून टाईट करून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे व्हील टाईट होईल इथं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा बघा बेल्ट आहे जो आपल्याला खांद्यावर घ्यायला लागतो.
अतिशय सोप्या पद्धतीने हा जोडता येतो. सरळ करून घ्यायचा आणि दोन्ही होल मध्ये दोन्ही क्लॅम्प अडकून टाकायचे. हा बेल्ट आपल्याला जसा पाहिजे तसा पद्धतीनं छोटा मोठा करता येतो. त्याला इथे क्लिप दिलेली आहे बघा, इथे बघा ही क्लिप दिलेली आहे. क्लिप ऍडजस्ट करून आपल्याला या बेल्टची जी लांबी आहे ती कमी जास्त करता येते आपल्याला. आता बघा शेतकरी मित्रांनो, जेव्हा जाड गवत वगैरे कापायचं आपल्याला, तर त्यावेळेस हे 2 दाती ब्लेड आपल्याला उपयोगी पडतं. तर हे कसं जोडायचं त्याचं सुद्धा आपण प्रात्यक्षिक पाहत आहोत. हे 3 पार्ट येतात बघा सोबत. ही एक वाटी आहे, हा एक वॉशर आहे आणि हा नट आहे. तर ह्या 3 गोष्टींचा उपयोग करून आपण हे 2 दाती ब्लेड जोडणार आहोत. तर कसं जोडायचं ते पाहूया त्याचं प्रात्यक्षिक. सुरुवातीला आपल्याला आता हे जो ट्रिमर लाईन आहे तो काढावा लागेल. तर तो कसा काढायचा बघा. पुन्हा एकदा ते होल मॅच करायचं. हे बघा इथं खाली होल आहे, ते होल आणि आतलं होल मॅच करायचं. पहिले हे होल मॅच करून घ्यायचे इथं आणि त्यानंतर घड्याळाच्या दिशेने फिरवलं की आपलं हे पहिलं ट्रिमर हेड जे आहे ते सहजरित्या निघणार आहे. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ब्लेड ह्या बरोबर खाचेमध्ये गेलं पाहिजे बघा. ह्या बरोबर खाचेमध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर हा वॉशर लावायचा आहे त्याच्यावर आणि त्यानंतर ही एक वाटी दिलेली असते ती बरोबर फिट करून घ्यायची, आतमधलं वॉशर न हलवता. आणि वर हा नट आहे तो नट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवून घ्यायचा आहे. ठीक आहे. नट आवळण्यासाठी हा एक तुम्हाला स्पार्क प्लगचा आणि नट आवळायचा असं दोन्ही बाजूला वेगवेगळी साईज असलेला एक पाना दिलेला असतो. तर तो त्याचा वापर करायचा आहे. नट चांगल्या पद्धतीने आवळून घ्यायचा शेतकरी मित्रांनो. आणि एकदा चक्र फिरवून बघायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण बरेचसे पार्ट जोडू शकतो. तर ही पेट्रोलची टाकी आहे. त्याचं टोपण खोलायचं पहिल्यांदा. त्याच्यामध्ये पेट्रोल ओतून घ्यायचं. 1.5 लिटर त्यामध्ये पेट्रोल बसतं. पेट्रोल भरून झालं की त्यानंतर ते लॉक करून टाकायचं. बंद करून टाका ओंकार ते. त्यानंतर बघा ओंकारच्या हातामध्ये इथं तुम्हाला एक माप दिसतंय बघा, 10 मिली पासून ते 100 मिली पर्यंत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ऑइल घ्यायचंय 70 ते 80 मिली त्याच्यामध्ये ऑइल घ्यायचं. आणि ते ऑइल कुठे टाकायचं दाखवा ओंकार. ज्या बाजूला पेट्रोल भरतो त्याच्या विरुद्ध बाजूला ऑइल भरायची सिस्टीम केलेली आहे. 4 स्ट्रोक इंजिन आहे त्याच्यामुळे इथं ऑइल सेपरेट असतं. तर याच्यामध्ये 70 ते 80 मिली ऑइल ओतायचं. लावून घेते. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर इथं आपण बघा ऍक्सिलेटर केबल इथं फिट केलेली. तर त्यासाठी एक पाना पण दिलेला आहे. इथं हे जे आवळायचं असेल ना तुम्हाला नट हा, तो हे एकदम फिट करायचा असतो. त्यासाठी एक पाना दिलेला असतो. हा बघा हा पाना आहे तो. बघू पाना दाखव. हा. तर या पाण्यानं 10च्या पाण्यानं तिथला नट आहे तो आवळून घ्यायचा. म्हणजे तुमचं सेटिंग हलणार नाही यासाठी. त्यानंतर इथं बघा कार्बोरेटर आहे आणि ह्याच्या ह्या 2 पाईप आहेत. ही इनलेटची पाईप आहे आणि ही आउटलेटची पाईप आहे. म्हणजे एक्स्ट्राचं जे पेट्रोल आहे ते इथून परत टाकीमध्ये जाणार आहे आतमध्ये. आणि जे कार्बोरेटरला लागणार आहे इंजिनचं रन करण्यासाठी ते इथून असं वर येणार आहे. ठीक आहे. आणि याच्या कार्बोरेटरला इथं बघा एक बल्ब दिसतोय बघा. हा बल्ब प्रेस करायचा.
पेट्रोल टाकल्यानंतर हा बल्ब प्रेस करायचा. बल्ब प्रेस केल्यानंतर इथून पेट्रोल वर येतं आणि इथून बाहेर येतं, परत पुन्हा टाकीमध्ये जातं. त्यावेळेस आपण म्हणायचं की पूर्ण सप्लाय ह्याचा झालेला आहे पेट्रोलचा मशीनला. आणि त्याच्यानंतर रेस, हे बघा रेस आहे इथं, रश्शी, रिकॉइल स्टार्टर म्हणतो आपण याला. हे रश्शी ओढायची, हे ओढल्यानंतर मशीन चालू होतं. पण त्या अगोदर इथला हा जो खटका आहे ऑन ऑफचा, तो वरच्या साईडला 0 दिसतं इथं बघा, ते म्हणजे बंद असतं. आणि आय अशी एक दिसते, साईन दिसते बघा, चिन्ह दिसते, त्याचा अर्थ चालू. ज्यावेळेस तुम्हाला चालू करायचं त्यावेळेस खाली घ्यायचं आणि बंद करायच्या वेळेस वर ढकलायचं. तर आता आपण खाली घेतलं म्हणजे रनिंग, त्यावेळेस ते बटन खाली घ्यायचं आणि मगच रश्शी ओढायची. रश्शी ओढल्यानंतर तुमचं काही क्षणातच मशीन लगेच चालू होईल. हे जे 80 दाती ब्लेड दिसते बघा मित्रांनो, हे जसं तिथं 2 दाती ब्लेड जोडलेले मशीनला, त्याच पद्धतीचा वापर करून हे 80 दाती ब्लेड जोडायचं. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं की ब्रश कटर कसा जोडायचा. या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तुमच्या घरी किंवा शेतामध्ये ब्रश कटर तुमचा स्वतः तुम्ही फिटिंग करू शकता, जोडू शकता. ऑइल आणि ऑइलची लेवल चेक करू शकता, पेट्रोल कसं भरायचं, पंप कसा करायचा, कार्बोरेटर त्यातली हवा कशी काढायची, पुन्हा चालू कसा करायचा, ह्या व्हिडिओचा वापर करून या सगळ्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या अभिनव मशिनरीजच्या, अभिनव ॲग्री मशिनरीज या यूट्यूब चॅनलला अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर आपल्याला अशा प्रकारच्या मशिनरीज किंवा ब्रश कटर असतील किंवा इतर कुठल्याही मशिनरी असतील, ह्या जर खरेदी करायच्या असतील किंवा त्याच्याबद्दल अजून काही वेगळ्या पद्धतीची माहिती हवी असेल तुम्हाला, तर त्यासाठी अभिनव मशिनरीज वाई इथं तुम्ही संपर्क करू शकता. अभिनव मशिनरीज वाई इथला संपर्क क्रमांक आहे 8888 575458. स्क्रीनवर नंबर येतोयच तो. त्याच पद्धतीनं जर समजा तुम्हाला अभिनव मशिनरीज किंवा अभिनव ॲग्रीमॉल शिरवळ येथे जर संपर्क करायचा असेल तर त्यांचा नंबर आहे 9890 209517. तो सुद्धा तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा. धन्यवाद.